चला फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे ओंकार. सामना पण सुरू करत आहोत. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेव्हन मोरबी या संघाने. आणि बघायचं आहे नूर पटेल वॉरियर्स ओवे हा संघ एक तर सामना त्यांनी जिंकलाय, मागचा सामना त्यांनी जिंकलाय राज डेव्हलपर्स रांजणपाडा संघासमोर. आणि बघायचं इथे मात्र या सामन्यामध्ये काय गोष्टी उलगडणार. दोन संघ आपण जर बघितले या किमयासमोर खेळतायत. एक सामना आपण बघितलं, पहिला सामना पराभूत झाला होता नूर पटेल ओवे हा संघ, नूर पटेल वॉरियर्स हा संघ त्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या सामन्यात त्यांनी विजय संपादन केलाय. ते मध्ये आपण संघ बघतो म्हणजे सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेव्हन मोरबी संघाने सलग 2 सामने इथे जिंकलेत. पहिल्या सामन्यात घणाघाती फलंदाजी केली, तब्बल 100 धावा ठोकल्या संघाने चांगली बॅटिंग करत असताना. मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि 2 सामने जिंकून हा संघ पुढे सरकलाय. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही पाहतात नूर पटेल वॉरियर्स ओवे संघासमोर ते फाईट करतायत. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड शहबाज शेख आणि आकडे तुम्ही पाहता फलंदाजीला येतात मैदानावर ते निकेश म्हात्रे आणि त्याचबरोबर सर्वेश ठाकूर. ऑल द बेस्ट. अरबाज शेखचा छोटा भाऊ शहबाज गोलंदाजी मार्कवर. पंच सिग्नल करता सामने ते सुरू होते. प्ले पहिला चेंडू शहबाज. ओ वेग जबरदस्त आहे या चेंडूवर, भन्नाट वेग. अरबाजचा तर मी खूप मोठा फॅन आहे, पण आता मात्र हा चेंडू बघून मात्र एक वेगळी छाप सोडली शहबाजने. वेग जबरदस्त आहे, लेनचा अप्रतिम वापर तिथे करतायत. अरबाज शेख म्हणजेच कॉपी बुक स्टाईल गोलंदाज. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं एखाद्या खेळाडूची ओळख राहिली आहे. पण इथे मात्र शहबाज काय छाप सोडतोय, काय सुरुवात करतोय. पहिला चेंडू डॉट. ओ द विकेट. हो चांगला चेंडू, बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. डॉट डिलिव्हरी. दोन चेंडू सलग निर्धाव टाकलेत गोलंदाजाने शहबाजने डॉमिनेट करत असताना. स्ट्रायकिंगला निकेशला. गुड बॉलिंग. पॉवर प्ले सुरू आहे. अशा मुवमेंट अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावर. नेक्स्ट बॉल फ्रॉम शहबाज अगेन. ओ द विकेट. फुल टॉस आहे. क्षेत्रशक्ती ते जज करतोय. रोशन चूक करणार नाहीये. पुढच्या चेंडूवर फलंदाज पूर्णपणे फ्रस्ट्रेट झाला होता. त्याचा फ्रस्ट्रेशन बाहेर काढण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर मिडॉनला रोशन कुठली चूक न करता मोठा धक्का दिला मैदानावर. निकेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. आयोजकांच्या माध्यमातून एक अशी सूचना आली आहे, असा एक निर्णय आलाय की गोलंदाजी करणारा सिद्धी प्रतिष्ठान मोरबी प्रेमनाथ इलेव्हन मोरबी या संघाला 2 रनची पेनल्टी इथे इम्प्लिमेंट करत आहोत. ओमकार आपल्या माहितीसाठी आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे, त्या कारणास्तव मात्र ही पेनल्टी इम्प्लिमेंट केली गेली आहे. कारण डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. मग क्रिकेट स्पर्धा कुठली असो, आपल्या गावातली असो, आपल्या शहरातली असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा असो, डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. आणि आता 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे, या कारणास्तव 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. आणि या 2 धावा आपण यस फलंदाजी करतोय तो म्हणजे नूर पटेल वॉरियर्स हा संघ. या संघाच्या खात्यामध्ये आपण ऍड करू इनिंग संपल्यानंतर. चला सामना सुरू करायचा आहे. येस सामना सुरू करा. जास्त वेळ घ्याल तर पेनल्टी मध्ये अजून वाढ होऊ शकते, त्यामुळे फास्ट खेळायचं आहे. नेक्स्ट बॉल शहबाज. वेगवान चेंडू क्षेत्रात तिथे आहेत. संधी धावचीची आणि इथे मात्र थोडीशी मिस झाली आहे रोशन कडून. थोडीशी संधी इथे मिस झाली. सर्वेश ऑन स्ट्राईक. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त फलंदाजीला अकीब पटेल आले. अकीबने एक मात्र एकदा चोरटी धाव इथे मात्र घेतली.
काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धी प्रतिष्ठान प्रेरणा दिलेल्या मुरबी संघाकडून. अप्रतिम परफॉर्मन्स. एक गडी बाद झालाय, धावसंख्या 1 धाव. शहबाज पुन्हा एकदा एक वेगवान गोलंदाजी मार्कवर. हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू आणि फलंदाजी मात्र बाद होते, सेल्फ आउट होत आहे, हिट विकेट आणि दुसरा धक्का लागलाय. दुसरं यश मिळवलं आपल्या संघासाठी. गोलंदाज आहे तो शहबाज शेख. थँक्यू. काय गोलंदाजी आहे, तोफखान्याचा अक्षरशः मारा आहे गोलंदाजीमध्ये शहबाज शेख. मी मगाशी उल्लेख केला की अरबाजचा मी खूप मोठा फॅन आहे या विभागामध्ये. मला खूप माझा आवडता गोलंदाज आहे अरबाज, पण त्याच्या भावाने मात्र त्याला मागे टाकले असं म्हणायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली षटकामध्ये, भन्नाट वेग आहे, रफ्तार का सौदागर शहबाज शेख. फक्त एकच धाव खर्च केली आहे, 2 धक्के दिले त्या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम शहबाज. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चेंडू हवेमध्ये, अपील स्ट्रॉंग पंचांकडे, पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाहीये. डायरेक्ट हिट सुद्धा केलाय. चेंडू यष्टीला ब्रश होऊन येतोय मागे, पण इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप तुम्हाला पाहायला मिळते पप्प्याकडून. खारघर विवादील अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिलाय रनआउट साठी. डायरेक्ट हिट तर केलं होतं, पण बघायचं बॅट्समनची पोझिशन काय आहे. मैदानावर आपण बघितलं की 2 धावा धावून पूर्ण तर केले आहेत, पण पहिलीच धाव आय थिंक घेत असतानाच मात्र मैदानावर आपण बघितलं की पंचांनी हा निर्णय सोपवला, तो म्हणजे कंट्रोल रूम मध्ये शशी मेहर यांच्याकडे. तिसऱ्या पंचांचं काम वाढलंय. पहिलीच धाव कंप्लीट करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला. डिसिजन एकदम क्लोज आहे. बॅट ऑनलाईन आहे, बघायचंय, तेच बघावं लागेल. बेल्स ऑफ अजूनही दिसत नाहीये आणि यस पंच बघू काय निर्णय करतात या मोमेंटला. पुन्हा चेक कधी, कारण क्लोज डिसिजन आहे. इट्स नॉट आउट. या 2 धावा ऍड होतील लेगबाय स्वरूपामध्ये, कारण पायाला चेंडू लागला होता. लाऊड अपील झालं शहबाज कडून आणि काय स्पेल हाताळलाय. पहिले षटक त्यांनी हाताळलं. अत्यंत कंजूस गोलंदाजी, भावाप्रमाणेच नितीशात गोलंदाजी पाहायला मिळाली. पण भाऊ जर बघितलं तर अरबाज शेख आम्ही बघतो की तो मीडियम पेसर आहे. स्लोअर वन चेंडू हातात तो गतीमध्ये परिवर्तन करतो, पण इथे मात्र अत्यंत भन्नाट वेगाचा गोलंदाज पाहायला मिळाला शहबाज शेख.
माफक 3च धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 2 सफलता आपल्या नावावर केल्या, 2 गडी बाद केले. आमच्या सोबत तुम्ही बघा संतोष गरज सुद्धा, ते सुद्धा पेटलाच बिलॉंग करतात. संदीप वास्कर सुद्धा आमच्या सोबत आहेत, ते सुद्धा पेटला बिलॉंग करतात. आणि अशा खेळाडूंचा फक्त मला नाही, या सर्वांना अभिमान आहे. गोलंदाजी मार्गावर स्वतः कॅप्टन ओमकार आणि प्रीतम सुद्धा आमचा जो पेटलाच बिलॉंग करतो. क्या बात आहे, पेटची खूप मोठी मांदिळी पाहायला मिळते पेट गावातील. नेक्स्ट बॉल. चेंडू बघतायत, लाईन चुकीची, लेगस्टिकच्या बाहेर, वाईट डिलिव्हरी. स्वतः कॅप्टन म्हणजे आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला तौसिफ पटेल. तौसिफच्या सोबत आकिब आहे स्ट्रायकिंग एंडला आकिब पटेल. धावसंख्या धावफलकावर 4 धावा, 2 गडी बाद. पॉवर प्ले सुरू आहे. ओवे संघालाच बिलॉंग करणारे खेळाडू एकमेकांसमोर या मात्र प्रीमियर लीग मध्ये खेळतायत. ओ चांगला फटका बघायचा, स्क्वेअर रेला क्षेत्ररक्षक नाही आहे, वेगाने निघून जातोय चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पहिला षटकार या इनिंग मधला. सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ इलोन मुरबी संघाचे संघ मालक पुण्यात दाखल होते बर्थडे बॉय महेश दळवी. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक जज करते, रोशन चेंडूच्या खाली आणि इथे मात्र ड्रॉप. रोशन नाही तर कोण बघायचं फलंदाज तिथे, क्षेत्ररक्षक कोण आहे, समरा आहे तिथे, समरा पटेल. 2 धावा चेंडू झालेत कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या वेळ तुम्ही बघा अंकित झालेत एकूण धावफलकावर, दुहेरी अंकामध्ये धावफलकावर 12 धावा. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ टोटल 2 विकेट इन सेकंड पॉवर प्ले. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतात खारघर प्रीमियर लीग. पहिला दिवस आहे क्रिकेट स्पर्धेचा, एकूण 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. ओ द विकेट. चांगला फटका विथ द फ्लिक एक्झिक्यूट केलाय गॅप मध्ये, डीप मिड विकेट, बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारशी बाहेर चौकार. तौसिफ पटेलचा जीव थोडासा भांड्यात पडला असेल, कारण या षटकात धावा येतात. कारण पहिल्या षटकात फक्त 3च धावा खर्च करणारा गोलंदाज मी बघितला मैदानावर, म्हणजेच शहबाज शेख. काय गोलंदाजी केली, अक्षरशः जखडून ठेवणारी गोलंदाजी. अजिबात संधी दिली नाही, मोठा फटका मारण्याची डॉमिनेट करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली त्या षटकामध्ये. आणि अत्यंत भन्नाट वेग पाहायला मिळाला त्या षटकात. अवघ्या 3 धावा खर्च करून 2 सफलता त्याने आपल्या नावावर केल्या. पण या षटकामध्ये कमबॅक केलंय असं म्हणायला हरकत नाहीये नूर पटेल वॉरियर्स ओवे संघाने. एक आपण षटकार बघितला, एक चौकार बघितला, एक डबल, थोडासा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतायत. परिस्थिती थोडीशी सुधारली असं म्हणायला हरकत नाहीये नूर पटेल वॉरियर्स ओवे संघाची. ओमकार पाटील गोलंदाजी मार्गवर, स्वतः संघनायक पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, खोदून काढलाय, काय फटका सजवलाय, वाईडिश लॉंग ऑन, बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका, षटकार. जबरदस्त बॅटिंग, कॅप्टनला टार्गेट केले मैदानावर. आणि काय बॅटिंग अकीब पटेलच्या बॅटमधून पाहायला मिळते. एक षटकार, 2 षटकार, एक चौकार. आतापर्यंत या षटकात ठोकलाय त्याने ओमकारच्या विरुद्ध. ट्रॅक चेंज केला ओमकारने, राऊंड विकेट येतोय गोलंदाजी करण्यासाठी. वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर, लाईन चुकीची आहे, ऑप्शनच्या खूपच बाहेर, वाईट डिलिव्हरी. एक वेगळी शैली होती चेंडू फेकण्याची या षटकामध्ये. या चेंडूवर प्रशांत आणि अक्षय आमचं निश्चित अप्रतिम एंटरटेन करते आमच्या सर्वांना श्री साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून. पण ओरिजिनल ट्रॅक ऐकण्याची काय एक वेगळीच मजा असते. ओरिजिनल ट्रॅक सुद्धा येऊ द्या. खास करून आर डी बर्मन. राऊंड विकेट समोर एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक दूर आहे आणि दूरच राहणार, कारण चेंडू खूप लांब निघून गेलाय, सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
26 धावा खर्च केल्यात. अत्यंत महागडं षटक कारगर प्रीमियर लीग मध्ये. काय बॅटिंग केली आहे. 100 बॅटिंग फ्रॉम अकीब. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट व्ही शेप मध्ये अँड व्हॉट एक्झिक्युशन. बॅक टू बॅक 3 6 इन अ रो. षटकार षटकार आणि षटकार. अनिकेत सिंग, अक्षय वर्मा आणि रवी सिंग. तर अमल पटेल साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आकिब पटेलला षटकारांच्या आतषबाजीसाठी. आणि मंचावर उपस्थित अनिकेत सिंग आणि अक्षय वर्मा तसेच रवी सिंग यांचा सत्कार करण्याची विनंती मी करतोय. मंचावर उपस्थित पाहुण्यांचा आपण सत्कार करावा अशी विनंती करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार प्रवीण शेठ पाटील यांना विनंती असेल आपण अनिकेत सिंग, अक्षय वर्मा आणि रवी सिंग यांचा आपण सत्कार करावा अशी विनंती करतोय. जिलानी पटेलची 500ची नोट आलेली आहे. कारण या मागच्या षटकामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांनी झेल पकडला होता. आणि क्रिकेट आणि जिलानी पटेल हे खूप मोठं नातं आहे. कारण पनवेल प्रीमियर लीगमध्ये 10 दिवस जिलानी पटेलचं नाव गाजत होतं. आज कारगर प्रीमियर लीगमध्ये नाव आलंय. रिजवान पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आकिब पटेलसाठी. आणि पाहुण्यांचा सत्कार होत असताना यावेळेस मंचावरती आपण पाहतोय अनिकेत सिंग, अक्षय वर्मा आणि रवी सिंग या पाहुण्यांचा या ठिकाणी सत्कार होत असताना प्रवीण शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. तसेच राममामा पाटील यांच्याकडून आकिबसाठी 3 ला 3 षटकार मारले म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. टोटल 900 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. ओव्हर टू प्रसाद सर. थँक्यू सो मच संतोष. स्ट्राईक एंडला सुद्धा कॅप्टन तौसिफ पटेल. समोर एक्झिक्यूट केलाय, झेल उडालाय अँड डाऊन. व्हॉट अ कॅच. या षटकात अजून एक मात्र गडी बाद केलाय. तर तब्बल तिसरा फलंदाज बाद करतोय स्वतः गोलंदाज, तो म्हणजेच शहबाज शेख. संगणकाला तर बाद केलाय ते म्हणजेच शहबाजने. 3 जे फलंदाज आतापर्यंत या इनिंग मध्ये बाद झाले, 3ही फलंदाज बाद करण्यात यश मिळते ते गोलंदाज शहबाज शेखला. आणि बघायचं इथे मात्र कशा प्रकारे तो अकीब पटेलला आवर घालणार. अकीब पटेलची विकेट खूप महत्वाची आहे. मागच्या षटकात तब्बल 32 धावा त्याने ठोकल्या आहेत त्या ओमकर पाटीलच्या विरुद्ध. संघाची धावसंख्या आपण बघूया. मला सांगतात प्रीतम 35 धावा, 35, लॉस ऑफ टोटल 3. मगाशी प्रीतमच्या आमच्या एक शब्द युटिलाइज केला, हॅट्रिक षटकार. हॅट्रिक वर्ड ओनली यूज फॉर द विकेट. प्रीतम, आपण या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघतोय तो म्हणजेच आकाश चोप्रा तोंडाला येईल ते बडबडते मला असं वाटतं. हॅट्रिक चौकार, हॅट्रिक षटकार, द विकेट. येस येस, हॅट्रिक वर्ड आय थिंक ओनली यूज फॉर द विकेट, नॉट 6 and 4. हो, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. चेंडू हवेमध्ये, डायरेक्ट हिट सुद्धा केले. बघायचंय पंचांनी स्ट्राईक एंडला मात्र अपील दिलंय. येस इट इज, फलंदाज बाद होतोय. पण इथे मात्र कॉर्ड बिहाइंड साठी सुद्धा अपील झालं होतं, पण चेंडूने बॅटचा काहीच संपर्क नव्हता. फलंदाज बाद होईल. नॉन स्ट्राईक एंड स्ट्राईक एंड जात असताना चौथा धक्का लागला मैदानावर. तो फलंदाजी करत असताना नूर पटेल वॉरियर्स ओवे या संघाला. क्या बात आहे प्रशांत, थँक्यू सो मच. तिसरी मंजिल. तत्पूर्वी या ठिकाणी शुभ पाटील आपल्याला विनंती आहे आपण अमनशेठ पटेल यांचा आपण सत्कार करावा.
शुभ पाटील युवा नेते आणि या खारघर प्रीमियर लीगला त्यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य योगदान आहे. मी त्यांना विनंती करतो की अमन शेठ पटेल चकडेवाले आणि खूप सारे योगदान आणि या आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी या मंचावरती उपस्थित आहेत. मी शुभ पाटील यांना विनंती करतो आपण अमन शेठ पटेल यांचा आपण सत्कार करावा. ओव्हर टू प्रसाद सर. न्यू बॅट्समन योगेश तिरकुडे. 4 फलंदाज बाद झाले. स्टार्किंग नवीन फलंदाज योगेश तिरकुडे. नेक्स्ट बॉल शहबाज. हो इनसाइड एज आहे. एकही मोठा फटका मारण्याची संधी उपलब्ध करून दिली नाहीये गोलंदाज शहबाजने. त्याच्या गोलंदाजीवर आपण बघितलं की सर्कलच्या बाहेर खूप रेअरली म्हणजे 38 सर्कल मी नाईट बाउंड्री बद्दल बोलतच नाहीये. 38 सर्कलच्या बाहेर सुद्धा रेअरली चेंडू आलेत. एवढा भन्नाट स्पेल गोलंदाजीमध्ये आहे किंवा भन्नाट वेग या गोलंदाजीमध्ये आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग फ्रॉम शहबाज. स्ट्राईक एंडला अकीब पटेल एक मात्र फलंदाज मात्र एक जबरदस्त किल्ला लढवतोय म्हणजेच नूर पटेल वॉरियर्स ओव्या संघाचा. अकीब ऑन स्ट्राईक. क्लिअर आउटसाइड एज होता. इथे मात्र कीपर बीट होत आहे. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये खूप वेगाने निघून जातोय. चौकार. चाळीस धावा धावफलकार 40 ऑन बो स्कोर कार्ड. लॉस आउट ऑर्डर 4 विकेट इन द थर्ड ओव्हर अँड लास्ट 2 बॉल टू गो. येस अकीब स्ट्राईक एंडला. हो चांगलं टायमिंग. लिडिंग आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू कव्हर करताय तोपर्यंत एकच धाव मिळेल. थोडासा फर्स्ट फटका मिस टाइम झाला. लिडिंग एज घेऊन लॉंग लेग मध्ये चेंडू निघून जातो तोपर्यंत मी तिथे एकच धाव अकीबला. चांगलं कॉन्टेस्ट अकीब वर्सेस शहबाज आपल्याला पाहायला मिळालं. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. एक मात्र फटका आपण जर बघितला तो इथे मात्र नशिबाची साथ देणारा होता. तो मात्र आपण बघितला लॉंग स्टॉप मध्ये पण समोर खेळण्यात यश नाही मिळालंय अकीबला आतापर्यंत शहबाजच्या अगेन्स्ट. योगेश तिरकुडे ऑन स्ट्राईक. धावसंख्या 41. वेगवान चेंडू आहे. आउटसाइड एज आहे. समोर एक्झिक्यूट खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र गलीमध्ये थोडीशी चूक आणि तोपर्यंत 2 धावा. अकीबचा प्रयत्न आहे की स्ट्राईक स्वतःकडे असायला हवं आणि तेच पाहायला मिळते. शेवटचा चेंडू होता. 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्येला दिला आकार. धावफलकावर 3 षटका केले. धावफलकावर 43 धावा. 14.33 ची गती राखली आहे. ही गती तुम्हाला पाहायला मिळते याचे एकमेव कारण म्हणजेच दुसरं षटक जे आपण बघितलं तब्बल 32 धावेंचं आणि 2 षटकात काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला. 2 षटकात धावा खर्च केले ते 11 आणि 3 गडी बाद केले ते गोलंदाज शहबाज शेखने. वळी आपण पुन्हा एकदा संतोष खरोखर प्रसाद सर आपण पाहिलं या सामन्यामध्ये 2 षटकांचा स्पेल त्यांनी पूर्ण केला मात्र 11 धावा दिल्या आणि ओंकारने मात्र निराशा करायची कामगिरी करत असताना 32 धावांचे दुसरं षटक फेकलं. आणि एक विचार केला शहबाज शेखचा तर यावर्षी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना चांगला स्ट्रगल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे आणि एक चांगला दिवस आपली गोलंदाजीसाठी एक चांगला दिवस आवश्यक असतो आणि आज तो दिवस आपल्याला KPLच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. शहबाज शेखने मात्र पूर्ण KPL मध्ये प्रभावित केलंय. संतोष मी निश्चितच या गोष्टीवर येईन की अशा मुवमेंटला मला प्रश्न असा निर्माण होतो की केंद्रीय राज्यमंत्रीच्यामध्ये असे खेळाडू कुठे होते ज्यांची नितांत गरज होती RCB पेट या संघाला. मी शहबाज अरबाजची वाट बघवतो. बंटीची वाट बघवतो. काय खेळाडू ते मात्र येऊ शकले नाही. त्याचा इम्पॅक्ट संघावर पाहायला मिळाला. जो संघ रजनी क्रिकेटमध्ये दादा संघ म्हणून ओळखला जातो रायगडमध्ये त्या संघाला मात्र पहिल्या सामन्यात त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. काय म्हणशील त्याच्यावर. प्रत्येक संघाला आवश्यक असतं टीम कॉम्बिनेशन. कारण आपण पाहिलं तर 5 सामने सतत असतात ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि षटकांमध्ये किमान 5 ते 6 फलंदाज आणि 4 उत्कृष्ट गोलंदाज घेऊन आपला एक टीम कॉम्बिनेशन संघ उतरायचं असतं. मात्र टीम कॉम्बिनेशन यावर्षी RCB पेट संघाचं केंद्रीय चषकमध्ये पाहायला मिळालं नाही. म्हणूनच त्या गोष्टीची मला खंत वाटली कारण शहबाज सारखा चांगला गोलंदाज संघामध्ये एक नवीन अपकमिंग टॅलेंट पाहायला मिळते. काय स्पेल आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. भन्नाट वेग आहे. त्याचा 2 षटकांचा कोठा त्यांनी पूर्ण केला. 11 धावा खर्च केला. 3 गडी त्यांनी बाद केले. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला चांगला फटका. मिड विकेटला चेंडू खेळाडूच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावा.
दीपक कडूच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय आणि पोचला अक्कीप पटेल वैयक्तिक 42 धावसंख्येवर. मॅग्निफिसंट बॅटिंग, एक पात्री अभिनय. एकाकी झुंज दिले मैदानावर या खेळाडूने. एक पात्री अभिनय करत असताना अक्कीप पटेल. जबरदस्त बॅटिंग. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पाटला केला, चेस केला, ऑफस्टॉमच्या बाहेर चेंडू कट करायचा प्रयत्न. गॅप खूप मोठा होता गली आणि फ्लाइंग स्लिपमध्ये. तिथून ते चेंडूला काढायचं होतं, बट डॉट डिलिव्हरी. इंडिव्हिज्युअल स्कोर अक्कीप पटेलचा 42. संघाची धावसंख्या धावफरक मला सांगतात प्रीतम 49. हुक करायचा प्रयत्न, लिडिंग एज, आणि इथे मात्र झेल. फायनली यश मिळते ते गोलंदाज दीपक कडूला आणि एक मोठी सफलता हाताला लागते. अक्कीप पटेल बॅक टू द पवेलियन. त्या बात अप्रतिम संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. पैका पाठोपाठ एक नावाजलेली गाणी, सुप्रसिद्ध गाणी ऐकायला मिळतात श्री साऊंडच्या माध्यमातून. तर साबेगावचे नरेश शेठ भोर यांचे इथे आगमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कोक्षेत गावचे सँडी यांचं सुद्धा आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे, सुस्वागतम. नरेश शेठ भोईर यांचं तुम्ही आता आगमन होत आहे. दिवा साबे आणि खूप चांगले क्रिकेटचे दर्दी आहेत नरेश शेठ. ऑन साईडला खूप चांगला फटका, नरेश शेठ यांचं स्वागत केलंय. अप्रतिम दर्जेदार फटका, चौकार. अकीबची जागा घेतो मैदानाच्या आतमध्ये सोहेल पटेल, पण इथे मात्र योगेश तिरगुडेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 53 धावा धावफलकावर. दीपक कडू लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, विकेट किपर चेंडूच्या खाली स्वतः कॅप्टन ओमकार पाटील, आणि चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. व्यासपीठावर सन्माननीय नरेश भोईर साहेबांचं आगमन झालंय. दिवा साबेला बिलॉंग्स ते करतात आणि अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व आहे. आणि या स्पर्धेत तुम्ही बघतात मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जी तुम्हाला इलेक्ट्रिक बाईक पाहायला मिळते ती सन्माननीय नरेश भोईर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे हृदयाच्या अंतकरणात आम्ही आभार व्यक्त करतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षेत्र, तिथे कोणी नाहीये, गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका, षटकार. अजून एक चांगली मला माहिती देत असताना आमचे संदीप वासकर, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा जी आपण बघितली, या स्पर्धेमध्ये आपण समालोचकांना बघितल्या, समालोचकांची सगळ्यांची जी सोय होती ती मात्र नरेश भोईर साहेबांच्या बंगल्यावर केली गेली होती. त्याबद्दल सुद्धा निश्चितच नरेश भोईर साहेबांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. साबे म्हटल्यानंतर एक चांगलाच संघ आहे साबेगावचा. सध्या प्रॅक्टिस नाहीये, मैदान अवेलेबल नाहीये, त्यामुळे हा संघ थोडासा मागे पडलाय. हीच खंत या संघामध्ये आहे. पण चांगले खेळाडू या संघाची जर ओळख आपण बघितली तर अंतराम क्रिकेट खेळणारे सुद्धा भरपूर खेळाडू साबेगावमध्ये आहेत. सचिन सुद्धा उल्लेख करीन, प्रमोदचा उल्लेख करीन, अप्रतिम खेळाडू. आणि या संघाची एक वेगळी छाप मागच्या काही वर्षात आपण बघतोय ओराम क्रिकेटमध्ये सुद्धा. षटक संपले ते एकूण 4 धावा अंकित झाले. धावफलक मला सांगतात प्रीतम त्या एकूण 59 धावा, 14.80 ची 75च्या गतीने धावा कुठल्या आहेत मैदानावर त्या नूर पटेल वॉरियर्स या संघाने. नंतरची 2 षटकं म्हणजेच आपण बघितलं तर ओमकार पाटीलचं एक षटक 32 धावांचं आणि दीपक कडूचं 16 धावांचं षटक आपण जर वगळता बाकीच्या 2 षटकात खूप चांगली गोलंदाजी केली गोलंदाज शहबाज शेखने.
निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते शेवटचे षटक घेऊन. परेश ठाकूर येते गोलंदाजी मार्कवर. परेश ठाकूर, सोहेल पटेल ऑन ऑनसेला क्रॉस बॅटेड शॉट. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर कंप्लीट होते. धावसंख्या एकने पुढे सरकेल ते एकूण 60 धावा धावफलकावर. 60 ऑन स्कोर कार्ड. समीर ठाकूरने फटका हा फटकावला होता. एकदा तिथे कंप्लीट केली या चेंडूवर समीरने आणि सोहेलला स्ट्राईक रोटेट केले. ज्या सोहेलने मात्र षटकाराने खातं उघडले मैदानावर. धावसंख्या 60 धावा. एकूण गडी बाजरेत मैदानावरती 6. बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडू ते कव्हर करतोय. रोशन चेंडू कव्हर करेल, फेक करेल. थोडासा मात्र बॅलन्स बिघडतोय रोशनचा आणि तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. 62 ऑन द बोर्ड. 62 धावा धावफलकावर. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय की तिसरा सामना ते खेळतायत. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगॉन क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करत सुद्धा ओमकार. धावची जी संधी. फलंदाज बाद होणार. फलंदाज होणार तो बाद. स्ट्राईक एंडला जाण्याचा अट्टाहास तो थोडासा मात्र भारी पडतोय. बघायचंय पंचांनी मात्र निर्णय द्यायचा की कुठला फलंदाज इथे मात्र बाद होणार. दोन्ही पंच एकत्र येत आहेत. कन्फर्म करतात की फलंदाज नक्की दोन्ही बॅट्समन क्रॉस झालेत की नाही. मुख्य पंचांपेक्षा जो स्ट्राईक एंडचा पंच तो मात्र लक्ष ठेवून असतो या गोष्टीवर. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. हॅलो शशीमीर लवकर या. सोहेलला तंबूत परतावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद झालाय. सोहेल बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय शशीमीर यांनी. त्यामुळे सोहेलची खेळी संपुष्टात येईल मैदानावर. चला बाद झालेला फलंदाज बाहेरला काय हरकत नाहीये.
चला सामना सुरू करायचा आहे. सामना कंटिन्यू करा. स्ट्रायकिंग आपण बघतोय फलंदाज संदेश ठाकूर, समीर ठाकूर. स्लो रन चेंडू बॅक टू द बॉलर, मिसफील्ड. गोलंदाज चेंडू कव्हर होत, त्याच्याकडून कव्हर होत नाही. धावची जी संधी, फेक चुकीची, वेगाने फेक होते, त्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट करतोय फलंदाज समीर. समीरच्या सोबत आला नवीन फलंदाज तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकावर नूर पटेल वॉरियर्स ओवे. चांगली धावसंख्या म्हणायला लागली निश्चितच धावफलकावर. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे 65. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. समीर ठाकूरच्या बॅट मधून षटकार. हो, चेंडू बघताय एक्झॅक्टली आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. बॅक टू बॅक 2 6 इन अ रो. 2 चेंडू 2 उत्तुंग षटकार आणि वेगाने धावसंख्या पुढे नेलेली आहे. मला सांगतो धावफलकावर अंकित झाले एकूण 77 धावा. प्रीतमच्या माध्यमातून आम्हाला एक माहिती मिळते आणि 78 धावसंख्येचं लक्ष उभारलंय. एक चांगली धावसंख्या उभारली आहे आणि अजून 2 धावा आपण ऍड करू धावफलकावर, कारण तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये जी पेनल्टी लागली गोलंदाजी करणाऱ्या संघाला, त्या 2 धावा आपण ऍड करत आहोत. 77 + 2 79 म्हणजे 80चं टार्गेट असेल ते मैदानावर ओमकारच्या संघासमोर. सिद्धी प्रतिष्ठान, प्रेमनाथ 11 मुरबी या संघाला करायचे आहेत 5 षटकांमध्ये त्या 80 धावा. तर साबेचे नरेश भोईर साहेबांच्या माध्यमातून एक पारितोषिक आले. सलग 2 चेंडू 2 षटकार आपण बघितले. समीर ठाकूर यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज नरेश ठाकूर साहेबांच्या माध्यमातून, नरेश भोईर साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. तुम्ही पाहतात मगाशीच मी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये आम्हाला मालिकावीरसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळते. नरेश भोईर साहेबांचा खरंच आम्ही इथे मात्र मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक लाभलेली आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. निलेश पाटील दिगोडे ग्रुप यांचा सन्मान इथे केला जाईल व्यासपीठावर आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रवीण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करावा. निश्चितच मंचावरती आपण पाहतोय निलेश पाटील दिगोडे ग्रुप, असे अनेक ग्रुप येत्या 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण तेवढे मैत्रीपूर्ण संबंध या क्रीडा क्षेत्रामध्ये आपण पाहतोय प्रवीण शेठ पाटील यांचे. आणि आज पाहतोय दिगोडेकर ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच नरेश शेठ भोईर यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपण पाहतोय त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. कॅमेरा फिरवायचा आहे. तसेच सँडी कुक्षेत यांची सुद्धा उपस्थिती मंचावरती आहे, त्यांचं खूप सारं स्वागत आणि आभार. मंचावरती आपल्याला स्वागत होत असताना पाहायला मिळते दिगोडेकर ग्रुप या स्पर्धेचे सल्पकार प्रवीण शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. अनेक मान्यवर या मंचावरती आपण आजच्या दिवसामध्ये पाहिले. अजून 2 दिवसीय स्पर्धा बाकी असताना मात्र भरपूर मान्यवर आणि मित्रपरिवार आपल्याला या मंचावरती पाहायला मिळेल. आलेल्या मान्यवरांचं, मित्रांचं आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचं हार्दिक हार्दिक स्वागत. खारघर प्रीमियर लीग 2022मध्ये एक संकल्पनेचं आपल्याला साकारण्यात आलेली खारघर प्रीमियर लीग आजचा पहिला दिवस मात्र अतिशय सुनियोजितपणे अनेक संघांनी चांगला खेळ केला. एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम मात्र प्रवीण शेठ पाटील यांच्या साथीने आपण पाहतो. विशाल नाईक असतील, महेश भोईर, ॲडव्होकेट भूषण पाटील, अर्चल भगत, मयूर कडू आणि त्यांचा पूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ खारघर यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. आणि अतिशय दर्जेदार स्पर्धेमध्ये रामजीव बेरा यांचं सुद्धा मुख्य नाव आणि मुख्य सहकार्य आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. उपस्थित पाहुण्यांचा आभार आणि स्वागत. घेऊन चलतोय पुन्हा एकदा या लढतीसाठी दुसऱ्या सत्रामध्ये मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे एक सामन्यामध्ये 80चं टार्गेट असणार आहे आणि इथे मात्र चांगली लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया. आणि नेक्स्ट मॅचसाठी मी जरूर इन्व्हाइट करतोय राज डेव्हलपर रांजणपाडा, कपिल पारवे विपक्ष, रमेश काकडे प्रतिष्ठान, VRCC बेलपाडा, सागर मोरबेकर या दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण सुद्धा मंचावरती येऊन नाणेफेकी करून घ्यायची आहे. कपिल पारवे आणि सागर मोरबेकर लगेच यायचंय व्यासपीठावरती, आपली नाणेफेकी होईल.
आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच असेल नगेच आपल्याला कॅल्क्युलेशन जे आहे रन रेटचं ते मात्र या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगलं संगीत. याच दरम्यान मी विनंती करतो या ठिकाणी या मंचावरती उपस्थित नरशेठ भोईर साबे यांच्या वतीने या स्पर्धेला मॅन ऑफ द सीरीजची इलेक्ट्रिक बाईक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचाही सत्कार करण्याची विनंती मी या स्पर्धेचे शिल्पकार प्रवीण शेठ पाटील यांना करतोय. त्यांच्या समेत सँडी कुक्षेत या साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं मंचावरती, आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. खूप मोठं योगदान या स्पर्धेला आपण पाहतो. नरशेठ भोईर यांच्या वतीने अनेक वर्ष मैत्रीपूर्ण संबंध जपत असताना मित्राच्या स्पर्धेमध्ये खूप मोलाचं सहकार्य करत असताना नरशेठ भोईर साबे यांना आपण पाहतोय. त्यांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि विठ्ठलाची मूर्ती देऊन या ठिकाणी आपल्याला सन्मान करत असताना प्रवीणजी पाटील दिसत आहेत. खूप सारं मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. यस, इलेक्ट्रिक बाईक आपण पाहिले PPL मध्ये पाहिली आणि KPL मध्ये सुद्धा एक नवीन संकल्पना घेत असताना पेट्रोलचे दर गगनाला भेटत असताना इलेक्ट्रिक स्वरूपाची या ठिकाणी बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. नरशेठ भोईर यांचं खूप सारे आभार. आपण या स्पर्धेला अमूल्य असा वेळ देत या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल सुद्धा आपला आभार घेऊन चलतोय दुसऱ्या सत्रासाठी मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. सँडी ग्रुपचे संदीप पाटील यांना सुद्धा विनंती असेल त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेला लाभले, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. खूप मोठी मान्यवर मंडळी या ठिकाणी मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चित संतोष सर, आपण सँडीना पाहतोय. सँडी इंग्लंडला देखील राहिलेत. एक चांगले खेळाडू म्हणून लेदर क्रिकेटमध्ये देखील ज्यांची निवड झाली होती. सार्थ अभिमान आहे आपल्याला सँडीचा. आणि सँडीचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व स्पर्धेचे प्रणेते आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शिल्पकार स्पर्धेचे आधारस्तंभ आणि खारघरच्या विकासाचे महामेरू सन्माननीय प्रवीण शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा आम्ही सन्मान करतोय. थँक्यू सँडी. थँक्यू नरेश शेट्ट. या स्पर्धेला आपण भेट दिली, तुमचं मनापासून आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. चलते दोस्तों, लौट चलते मैदान की तरफ. ये मुकाबला काफी बड़ा होगा. सन्मान्य सचिनजी पाटील यांनी विनंती करतोय आपण देखील यावं, आपला देखील सन्मान केला जाईल. बहुत ही शानदार गेंदबाजी संतोष सर, कमाल की गेंदबाजी, लेकिन गेंद दिशा खो दी. अंपायर का इशारा होता बा वाईट का इजार. सचिन शेठ पाटील यांना देखील विनंती करतोय आपण देखील यावं, आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रवीण शेठ पाटील स्थायी समिती सभापती आणि विद्यमान नगरसेवक यांच्या शुभ हस्ते तुमचा देखील सन्मान केला जाईल. सदस्य देवस्तीच्या दुनियाचा राजा संबोधला जातं प्रवीण शेठ यांना. त्यांचा भरपूर जनसंपर्क आहे, त्याचमुळे तर फार कमी कालावधीमध्ये त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. स्थायी समिती सभापती पद देण्यात आलं. त्यांच्याच शुभ हस्ते आम्ही स्वागत करतोय सचिनजी साहेबांचा. थँक्यू सचिन शेठ, थँक्यू सँडी आणि थँक्यू नरेश शेठ भोईर आपण आल्याबद्दल आणि आपण दिलेल्या वेळेबद्दल. नरेश शेठ यांच्याविषयी सांगायचं तेवढं तर फार कमी आमच्याकडं वेळ मिळेल त्यांच्याविषयी सांगण्यासाठी. एवढं चांगलं व्यक्तिमत्व या आमच्या व्यासपीठावरती. चलिए दोस्तों, मैदान की तरफ 77 बनाकर पेनल्टी के 2 रन ऐड किए, 79 रन हुए और 80 का लक्ष्य रखा बीच मैदान के ऊपर जीत के लिए सिद्धि प्रतिष्ठान प्रेमनाथ मुरबी टीम को, जिन्होंने लगातार 2 मुकाबले जीते और 2 मुकाबले जीतने के बाद यदि तीसरा मुकाबला टॉप करेंगे तो यहां से ये टीम आगे बढ़ पाएगी. पहला ओवर प्रगति पर, यदि यहां से जीत पाती है नूर पटेल वॉरियर ओवे तो इस प्रतियोगिता में कुछ तो बन सकता है उनके लिए. हॅलो, काही वेळ थांबवतो मच्छिंद्र सर आपल्याला. टॉस इथे होईल, मी विनंती करतोय नरशेठ भोईर यांना आपण टॉस करायचे आहे. राज डेव्हलपर रमेश काकडे प्रतिष्ठान VRCC बेलपाडा या संघादरम्यान या ठिकाणी नाणेफेक होते. शेवटची लढत असेल लीग मधली, या खारघर प्रीमियर लीग मधली नाणेफेक होते नरशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकलेले आहे राज डेव्हलपर रांजणपाडा संघाने दोन्ही लढते पराभूत झाल्यात. एक सामना जिंकून या KPL मध्ये एक चांगलं योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसऱ्या बाजूला
रमेश काका प्रतिष्ठान VRCC बेलपाडा मात्र ही लढत जिंकण्याचा आतोकाट प्रयत्न करेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना आणि धन्यवाद. थैंक यू संतोष सर. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर बहुत ही शानदार मुकाबला. ठीक शाम के बज चुके 4:15 और ये बात कर रहे हैं कि खारघर प्रीमियर लीग का ये शानदार सुहाना सफर. ऐसा लग रहा है कि इस प्रतियोगिता को हम DY पाटिल स्टेडियम में खेल रहे हैं. जिस प्रकार का आयोजन किया गया इस मैदान के ऊपर प्रवीण की ओर से बहुत ही शानदार और लुभान आयोजन. इस बीच गेंद आपकी बार सीधे बल्ले से व्हाट अ शॉट from Omkar Patil into the gap, couple of the bounce. That's a 4 runs. Beautiful shot from the Omkar Patil, captain of the team. That's a 4 runs. दो गेंदों में कुल मिलाकर 8 रन बनाकर इस प्रतियोगिता में आगे बढ़ने का प्रयास किया जा रहा है. टीम का स्कोर है यहां से बनता हुआ 8 रन. 80 का लक्ष्य पूरा करना है. जो टीम बल्लेबाजी इस समय कर पा रही है, जो टीम है नूर पटेल वॉरियर ओबे के सामने खेलने वाली टीम है सिद्धि प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी, जिन्होंने लगातार 2 मुकाबले जीतने के बाद इस मुकाबले में आगे बढ़ने का प्रयास किया है. 2 गेंदों में कुल मिलाकर 8 रन बने और 400 के बैटिंग स्ट्राइक से रन बनाते बल्लेबाज सेकंड पर ओमकार पाटिल. एक सिंगल, 3 वाइड और एक चौके की मदद से टीम का स्कोर 8 रन बनता हुआ. इस बीच अगली गेंद बहुत ही शानदार गेंदबाज सर्वेश ठाकुर, कमाल की गेंदबाजी, गेंद को टर्न कर दिया पर जस्ट वन बस दैट्स अ 4 रन्स. ब्यूटीफुल शॉट फ्रॉम द ओमकार, इज ऑन द फायर, बैक टू बैक 2 चौके दिखाते हुए. कमाल की बल्लेबाजी, मैदान के चारों तरफ रन बरसते बीच मैदान के ऊपर ओमकार पाटिल, ही इज ऑन द फायर, दैट्स अ 4 रन्स. लगातार टीम का स्कोर बढ़ता हुआ, टीम का स्कोर है 16 रन. यदि यहां से मुकाबला ये सिद्धि प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी जीत पाएगी तो कल ये क्वालिफाई हो जाएगी, इसमें कतई संदेह नहीं है. यानी कि आज क्वालिफाई होकर फाइनल के डे में ये टीम बड़ी शान और शौकत से यहाँ पर आ पाएगी. क्या ओमकार के बढ़ते कदम गेंदबाज रुका पाएंगे? बहुत ही शानदार गेंदबाजी और बहुत ही शानदार बल्लेबाजी. इस बार भी गेंद को स्टेयर किया, जस्ट फ्लिक फ्रॉम द रेस इनटू द क्राउड, बैकवर्ड्स का लेग रीजन से गेंद निकलती हुई सीधा 4 रन. और अंपायर का इशारा नो बॉल का, यानी कि लगातार 4 गेंद में 4 चौके और यहां से मिलेंगे 4+1 5 रन. टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ और टीम का स्कोर है 21 बिना किसी विकेट के नुकसान के पर. पारी का पहला ओवर प्रगति पर 80 का टारगेट चेस करती हुई इस समय सिद्धि प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी टीम. चार गेंदों में 4 चौके लगा यहां पर. बहुत ही शानदार बल्लेबाजी, ओमकार पाटिल टीम के कप्तान मैदान पर शानदार बल्लेबाज करते हुए कमाल की पारी. अंपायर का फ्री हिट का इशारा, बिल्कुल नो बॉल का इशारा था. इस बीच आपकी बार, इस समय गेंद को स्वीप कर दिया खिलाड़ी वहां पर मौजूद. शॉट मिड विकेट के रीजन में जब तक गेंद को फील किया जाए समय था बल्लेबाज के पास. लेग बाइस का इशारा अंपायर की ओर से होता हुआ. गेंद शरीर से टकराने के बाद भी शॉट मिड विकेट पर जारी है. इससे अब अंदाजा लगा सकते हैं कि सर्वेश ठाकुर के गेंदबाजी में गति कितनी यहाँ पर. मिलेगा 1 रन. टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ. फुलस्कोर में इजाफा 22 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर. दोनों बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए ओमकार पाटिल और समरा पटेल, जिस समरा पटेल को पिछले मुकाबले में 30 नंबर के पायदान पर लाकर खड़ा कर दिया, जिन्होंने 4 गेंद में 4 छक्के लगाए थे, आपकी बार उनको मौका दिया पहले नंबर के पायदान के ऊपर. 22 रन टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ. फुलस्कोर में इजाफा. ड्राइव कैच गेंद को स्ट्रेट टू द फील्डर डाउन द ग्राउंड और गेंद यहां से मिलेगा बिहाज 1 ही रन. ओवर का हुआ समापन. लंबा ओवर चला. इस ओवर में 3 वाइड 1 नो बॉल, 4 गेंदें अतिरिक्त फेंकी गई और 10 गेंदों का ओवर समाप्त होने के बाद अपने आप से थोड़ी सी नाराज होते हुए गेंदबाज और टीम का स्कोर पहले ओवर के समाप्ति के बाद 22
के बाद 23 बिना किसी विकेट के नुकसान पर। कमाल की प्रतियोगिता सम्मानीय प्रवीण शेठ पाटिल इनके माध्यम से, जिन्होंने काफी कम समय में, मैंने पहले जिक्र किया था कि प्रवीण पाटिल की उम्र भी नहीं है राजनीति में आने के लिए, अभी उनकी उम्र है खेल कूदने की, लेकिन इस कम उम्र में उन्होंने राजनीति में सियासत के सबसे बड़े खिलाड़ी बन चुके हैं और हमें पूरा गर्व है प्रवीण शेठ के ऊपर। काफी कम उम्र में उन्हें जो स्थायी सभापति, ये उनको बहुत ही बड़ी जिम्मेदारी दी गई बीजेपी के माध्यम से और इसको भली भांति निभाते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। एक ओवर का समाप्ति हुआ 23 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर, एक ओवर के समाप्ति के तत्पश्चात। लंबा सफर समीर गेंदबाजी में आते हुए, समीर ठाकुर 24 गेंदे और 57 रन का लक्ष्य अभी भी पार करना है। प्रसाद सराम से जुड़ चुके, संतोष सराम से जुड़ चुके, स्वागत है सभी का। साकिब बल्लेबाज सम्राट, जिन्होंने अंतिम गेंद के ऊपर सिंगल बटों का स्ट्राइक को अपने खेमे में रखना महफूज समझा, वही कर इस समय स्ट्राइक एंड पर। नेहरू की शुरुआत 23, पहली गेंद को खेलते यहाँ पर बैकफुट पर जाकर जगह बनाए, गेंद जा रही है स्वर्गवासी कालूराम माधु पाटिल स्टैंड, हमारे प्रवीण जी पर इनके पिताश्री उनके स्टैंड को सलामी, उनको श्रद्धांजलि देती हुई गेंद सीमा पर 4 रन। टीम का स्कोर 39-39। शॉर्ट पिच गेंद थी, गेंद का पीछा किया और यहाँ से वाइड का इशारा अंपायर की ओर से। टीम का स्कोर पहुंचता हुआ 40 पर बिना किसी विकेट के नुकसान पर। पारी का दूसरा ओवर प्रगति पर, 80 का लक्ष्य पार करना है। प्रीतम में बताते हुए आधा रास्ता तो तय कर दिया, 9 गेंदों में मैच। एक और वाइड का इशारा अंपायर की ओर से। सिंह सर हमें बताते हुए पहले ओवर में 4 वाइड, 3 वाइड, 1 नो बॉल, इस ओवर में 2 वाइड, कुल मिलाकर 6 रन यहाँ पर अतिरिक्त रन से जाते हुए और टीम का स्कोर पहुंचता हुआ 41 पर। आसान सा लक्ष्य। समरा बहुत ही शानदार बल्लेबाज करते हुए, बहुत ही शानदार बल्लेबाजी समरा की। आती 2 छक्के 1 चौके, अंपायर के ऊपर किसी भी तरह का दबाव बरकरार न करें। विशाल नाइक, हमारे महेश भोईर, हमारे शुभ पाटिल, काफी बड़ा योगदान इस प्रतियोगिता के लिए। वो व्हाट अ शॉट, footwork is brilliant, shot look like classical timing into the cover, there is no chance for stopping that. That's a 4 runs. टीम का स्कोर 45। कसम खाकर उतरे हैं बल्लेबाज, लेकिन यहां से पा गए, बिल्कुल यहां से पा गए तो सिर्फ गेंद के नीचे कप्तान ने कैच को लपका और समरा के पारी का अंत हुआ। एक बार समरा के लिए दोस्तों जोरदार तालियां होनी चाहिए। कमाल की पारी के लिए समरा ने, जबरदस्त पारी के लिए, 2 छक्के 2 चौके, कुल मिलाकर 6 गेंदों में उन्हें रन बने 22। जबरदस्त माहौल।
के ऊपर, और क्या शॉट था, क्या नजाकत थी। इस खिलाड़ी का भविष्य मैं कहूंगा काफी सफल है। नरेश शेठ इनकी ओर से 1000 रुपए का इनामी शॉट के लिए आ चुका है। स्वागत है नरेश शेठ आपका। बहुत ही बड़ा शॉट, करारा जवाब, खिलाड़ी मौजूद के पांव से बाहर गए, सीमा पर शानदार छक्का। मैदान पर मानो आग लगा इस बल्लेबाज ने। एक बार जोरदार ताली के साथ स्वागत कीजिए दोस्तों ओमकार का, जिन्होंने सबसे बड़े ज्यादा रन बनाए इस प्रतियोगिता में। कमाल की पारी, कमाल की पारी। हमारे पास इस बल्लेबाज के तारीफ में काफी शब्द है और उसी को हम बिल्कुल यहाँ पर इस्तेमाल भी करेंगे। बहुत ही बड़े क्रिकेटर मैदान पर ओमकार। ओ रिवर्स के जरिए खेला शॉट, नो चांस फॉर स्टॉपिंग दैट, दैट्स अ 4 रन्स। Beautiful, magnificent stock from the Omkar. He's on the fire. He's playing around the ground. What a fantastic batting performance and what a fantastic knock from the Omkar. He's on the fire. Fantastic batting performance. छिहत्तर रन। चेंज ऑफ पेस, इस बार चूके अपने आप से नाराज। बल्ले का अंदर इस पर क्लीन बॉल, प्ले डाउन विकेट और ओमकार के पारी का अंत हुआ। एक बहुत ही बड़ी पारी की तबाही हो चुकी है, थम चुका है रनों का सिलसिला। रन बनाए उन्होंने 38, 9 गेंदों में 38 रन की धुआंधार पारी। ओमकार बैक टू द पैविलियन। हमारे राम मामा इनके ओर से भी 200 का इनाम। निश्चित निश्चित प्रवीण शेठ का भी काफी ध्यान है। 13 गेंदों में 13 रन की आवश्यकता। इस गेंद के बाद हम आपको सूचित करेंगे कि प्रवीण शेठ ने हमें क्या सूचना देने के लिए पर विवश किए हैं। ये देखिए ड्रोन हमारे पास आता हुआ, और ड्रोन बहुत ही खूबसूरत ये दृश्य हम अनुभव कर रहे हैं इस प्रतियोगिता के माध्यम से। हमारे सबके लाडले चेहरे प्रवीण शेठ पाटिल जिनके माध्यम से प्रतियोगिता खेली लैंड हो जा रहा है। क्या लैंडिंग हुई है, बहुत ही खूबसूरत। ऐसा लग रहा है कि क्रैब हमारे सामने है। जिस तरह से मराठी में खेगड़ा कहते हैं, इंग्लिश में क्रैब कहा जाता है। इस बीच अगेन 13 गेंदों में 13 रन की आवश्यकता। 38 रन की शानदार पारी के लिए ओमकार है। इस बीच 1 रन जरूर मिल सकता है। आप समीकरण तब्दील होता नजर आ रहा है। बच्ची भी 12 गेंदे और महज 12 रन की आवश्यकता। क्या रन बना यहाँ पर, 9 गेंदों में 38 रन बनाए। अंपायर का इशारा पर होता हुआ ड्रिंक्स वाली मैदान के ऊपर, ड्रिंक्स वाली मैदान के ऊपर सूरज की तरफ हाथ दिखाते हुए, यानी सूरज तप रहा है, गर्मी महसूस हो रही है, जिसके लिए यहाँ पर तरस रहे, यानी कि जलपान का समय हो चुका है। टीम का स्कोर यहाँ पर बिल्कुल लंबा बढ़ता हुआ 68। जीत के लिए समीकरण बनेगा 12 गेंदे 12 रन की आवश्यकता। 2 रन की पेनल्टी हमने इंप्लीमेंट की थी, उसका भी कोई असर नहीं इस टीम के ऊपर। पानी की मांग की जाई है। बहुत ही शानदार आयोजन हमारे सबके लाडले चहेते प्रवीण शेठ पाटिल के माध्यम से। और दोस्तों एक बात को ऐलान करना चाहते, सीरीज के रेस में यदि 3-4 खिलाड़ी है, अगर कोई खिलाड़ी जानबूझकर वाइड या नो बॉल फेंकते हैं तो इसके बारे में कमेटी बिल्कुल विचार करेगी, क्योंकि इस बात को फिर सूचित करें। अगर 3-4 खिलाड़ी रेस में है और कोई टीम जानबूझकर गलत खेल करती है, क्रिकेट का अपमान करती है, तो उसके बारे में कमेटी सोच विचार कर कर उसी खिलाड़ी को नवाजा जाएगा जो उसके काबिल है और जिन्होंने काबिल तारीफ खेल किया है इस प्रतियोगिता में। जीत के लिए 12 गेंदे और जीत के लिए 12 गेंदों की रनों की आवश्यकता। क्या मुकाबला खेला, क्या ओमकार की बल्लेबाजी। 12 गेंदों में 38 रन बनाए उन्होंने और मुकाबले का भी मोड़ किया है। यदि यहाँ से नूर पटेल वॉरियर ओबे टीम हारती है तो यहाँ से उनका रास्ता समाप्त हो जाएगा, और यहाँ से सिद्धि प्रतिष्ठान प्रेमनाथ 11 मुरबी जीतती है तो ये सबसे बड़ा तोहफा होगा। आज जिनका जन्मदिन है, हमारे परम मित्र सम्मानीय हमारे काबिल दोस्त महेश जी दलवी, इनका जन्मदिन है और वो इस टीम के पैकर से, फुलाजी भी पैकर से, उनके लिए बड़ा तोहफा होगा। जरूर मंचावरती उपस्थित कृष्णा ग्रुप ओनर्स राजेश परमार साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी ॲडव्होकेट भूषण पाटील साहेबांना करतोय। कृष्णा ग्रुप राजेश परमार या साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती मी ॲडव्होकेट भूषण पाटील साहेबांना करतोय। मान्यवर विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये जावं। मी प्रवीण पाटील साहेबांना विनंती करतो, आपण विनंती करतोय कृष्णा ग्रुप
राजेश परमार साहेबांना आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. या स्पर्धेचे शिल्पकार प्रवीण पाटील साहेबांना विनंती आहे, आपण राजेश परमार साहेबांचा शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. पुन्हा जाऊया आपण मैदानाकडे. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील सर. 12 गेंदे 12 रन की आवश्यकता, इस बार गेंद को खेल दिया, 1 रन की जरूर आवश्यकता होगी और ये बिल्कुल 1 रन बनता हुआ. काफी रफ्तार से जैसे ही शॉट खेला तमन्ना थी 1 रन बनाने की, उसमें यहाँ पर गुंजाइश थी 1 रन बनाने की. भाग मिल्खा भाग जान हथेली में लेकर भागे बल्लेबाज, 1 रन का इजाफा. जीत के लिए 11 गेंदे और समीकरण बनेगा 11 रनों की आवश्यकता. आसान सा मुकाबला बल्लेबाजों के लिए. बल्ले का फेस खोला, गेंद सीमा पार, लंगोर के रीजन को चीरती हुई गेंद सीमा पार, सीधा 6 रन. मुकाबला एक तरफा, अपनी ताकत लगाती हुई इस समय बल्लेबाजी करती हुई सिद्धि प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेवन मुरबी बहुत ही बड़ी मंजिल पर पहुंचते हुए और मंजिल को छूने की कोशिश करती हुई. जरूर यावर्षी खरोखर या ठिकाणी केपीएल खरं त्याने गाजवली या सर्व यंगस्टार खेळाडूने. एका बाजूला आपण पाहिलं सर्वेश ठाकूरला पाहिलं, तर दुसऱ्या बाजूला सुमित खांदेकर आरसीसी पेठचा हा खेळाडू उद्योन्मुख खेळाडू आहे. 2 वर्ष झाले क्रिकेटमध्ये आता आलाय, मात्र काय दणकेबाज फलंदाजी केली. Yes, rising player. What a shot! What an amazing shot that was. Just couple of the bounds. That's 4 runs into the final leg and score is level. जीत के लिए मैच 1 रन की आवश्यकता, यानी कि लौटना होगा इस प्रतियोगिता से. नूर पटेल वॉरियर ओवे टीम को यहां से बिल्कुल लौटने के लिए कोई मौका नहीं छोड़ा. 1 रन की मैच आवश्यकता. इसी के साथ जीत की मोहर लगाई. काफी बड़े रन से मुकाबला जीता है और यहां से ये टीम क्वालिफाई हो चुकी है. और शिवाजी हमारे बिल्कुल आज के जिनका जन्मदिन है महेश जी दलवी, इनको तोहफा दिया है उन्होंने आज के इस प्रतियोगिता में सिलेक्ट होकर. लेकिन अभी भी मौका बन सकता है यदि आने वाला अगला मुकाबला किसके बीच में हो रहा है ये हम बताएंगे, लेकिन कौन जीतेगा ये बताना बेहद मुश्किल है. यस, या सामन्या अगोदर एक पारितोषिक घोषित करण्यात आलं होतं. राममामा पाटील यांच्याकडून जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या संघाला सुपर संडे मध्ये पूर्णपणे पार्टी देण्यात येणार आहे. राममामा पाटील यांच्याकडून ती पार्टी या ठिकाणी जॉईन करण्यासाठी सज्ज झाला संघ. सिद्धी प्रतिष्ठान प्रेमनाथ इलेवन मुरबी संघ तिन्हीच्या तिन्ही सामने जिंकल्यात या संघाने. निश्चित मैन ऑफ द मैच की घोषणा करेंगे, प्रीतम बताएंगे हमें मैन ऑफ द मैच का हकदार. हार्ड लक ओवे टीम. मैन ऑफ द मैच का हकदार है ओमकार, जिनके इनके ओर से 1000 का इनाम और राम मामा पाटिल के 200 का इनाम, कुल मिलाकर 1200 रुपए का नगद धनराशि दी जाएगी और मैन ऑफ द मैच की ब्यूटीफुल ट्रॉफी देकर इस ओमकार को सम्मानित किया जाएगा. हार्ड लक तोसीफ पटेल, हार्ड लक. बहुत अच्छा क्रिकेट खेला आपने, 79 रन कम नहीं थे, लेकिन ओमकार की शानदार बल्लेबाजी. सम्मान्य नरेश शेठ भोईर, जिनसे अनुरोध करेंगे कि आपके शुभ हाथों से ये इनाम दिए. आइए नरेश शेठ भोईर, जिनके शुभ हाथों से इनाम दिया जाएगा. संतोष सर, मैंने अभी भी बात की थी नरेश शेठ के बारे में, जिन्होंने रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में हमारी मेहमान नवाजी की. स्वागत है आपका. या संतोष सर, जरूर या ठिकाणी पारितोषिक भरपूर सारे आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये जरूर धडकेबाज फलंदाजी करणारा आकिब पटेल 42 धावांचं योगदान देऊन आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्याच्यासाठी 900 रुपयाचं पारितोषिक टोटल असणार आहे. आकिब पटेल, आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. तसेच ओंकार साठी पारितोषिक आहे. लाल्या नावडेकर आणि पूजन ठाकूर यांच्या वतीने ते ओंकारला देण्यात आलेले आहे, द्यायचं आहे. तसेच आकिब पटेल यांनी सुद्धा 42 धावांची एक जबरदस्त खेळी केली. या खारघर प्रीमियर लीग मध्ये अनेक खेळाडू मात्र आपला खेळ दाखवत प्रभावित केले.